नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता या प्रकरणामधील प्रमेय बघणार आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रमेय दिला असेल तर तुम्हाला आकृती प्रथम काढायची आहे आणि त्यानंतर त्या आकृतीतून तुम्हाला पक्ष लिहायचा आहे, नंतर साध्य लिहायचे आहे, आवश्यक असल्यास रचना करायची आहे. आता जर आपल्याला हे प्रमेय जर परीक्षेला आलं तर पक्ष म्हणजे काय तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर नंतर जो भाग आलेला आहे तो आपला साध्य आहे आणि त्याच्या अगोदरचा जो भाग आहे तो जर आहे, पण इथे जर दिलं नाही म्हणून तरच्या अगोदरचा जो काही भाग आहे तो पक्ष समजायचा. हा एवढा जो भाग आहे तो आपल्याला पक्ष म्हणून घेता येईल. त्यासाठी तुम्हाला एक त्रिकोण घ्यावा लागेल आणि त्या त्रिकोणाला एक समांतर रेषा अशी काढायची आहे की ती उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदेल. मग चला तर मग आपण या तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्ष समजून आकृती काढूया. आपण त्रिकोण ए बी सी घेतलेला आहे, तर पक्षामध्ये म्हणूया आपण त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल, ही जी रेषा एल आहे ती समांतर आहे बाजू बी सी. आता ह्या ठिकाणी त्रिकोणाला 3 बाजू होत्या, ए बी, बी सी आणि ए सी. त्यापैकी बी सी ह्या बाजूला ही एल रेषा समांतर आहे. तर उरलेल्या ज्या बाजू आहेत ए बी आणि ए सी भिन्न बिंदूमध्ये छेदणारी रेषा आहे. ही त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल समांतर रेख बी सी आणि रेषा एल ही बाजू ए बी ला पी मध्ये व बाजू ए सी ला क्यू मध्ये छेदते. आता साध्य काय आहे तर नंतरचा भाग जे इथे ए क्यू छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. आता आपण पक्ष आणि साध्य कसं येतं ते पाहिलं आहे. आता आपल्याला आवश्यकता वाटल्यास इथे रचना करायची आहे. तर इथे ह्या आकृतीमध्ये एक रचना करावं लागेल. तर ती रचना अशी आहे की इथे पी सी ही बाजू आणि क्यू बी किंवा बी क्यू ही बाजू आपल्याला जोडायच्या आहेत. तर इथं म्हणूया रचनेमध्ये रेख पी सी व रेख बी क्यू काढले. आता कोणतीही सिद्धता पाठांतर करण्यापेक्षा त्याच्या स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जास्त कालावधीपर्यंत त्या लक्षात राहू शकतात. मग आता त्याच्या स्टेप काय आहेत, स्टेप 1, 2, 3 ह्या स्टेपमध्ये तुम्हाला ही सिद्धता लक्षात ठेवायची आहे. तर सिद्धता पाठ करण्यापेक्षा त्याच्या स्टेप लक्षात ठेवा. तर इथं म्हणूया आपण सिद्धता. त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल समांतर बाजू बी सी. इथे याला कारण पक्ष लिहायला लागेल. आता आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये जे 2 त्रिकोण दिलेले आहेत त्यांची नावं घेऊया आपण. एरिया त्रिकोण ए पी क्यू, एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू बी, पी क्यू बी. तर ह्यांची क्षेत्रफळ जर काढायची असेल तर या दोघांना उंची सारखी आहे म्हणून यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात येतील, म्हणून ए पी छेद पी बी. याला विधान क्रमांक 1 देऊया, कारण लिहूया समान उंचीचे
क्षेत्रफळ गुणोत्तर गुणधर्म. आता दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या दोन त्रिकोणांमध्ये हाच गुणधर्म वापरायचा आहे. तर इथे त्रिकोण आहे, एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण. बघा APQ हा घेतला, आता PQC घेऊया. PQC यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतील, कारण त्यांची उंची सारखे. या AQ आणि QC ह्या पायांच्या समोर एकच शिरोबिंदू आलेला आहे. तर इथे AQ छेद QC याला आपण विधान क्रमांक 2 देऊ, कारण तेच समान उंचीचे क्षेत्रफळ गुणोत्तर गुणधर्म. तर विधान 1 आणि विधान 2 या दोघांच्या उजव्या बाजू सारख्या दाखवायच्या असतील तर आपल्याला डाव्या बाजू सारख्या दाखवाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला इथे अंशाला हे जे एरिया त्रिकोण APQ आणि एरिया त्रिकोण APQ म्हणजे अंश सारखा आहे, तर तुम्हाला छेद सुद्धा सारखा दाखवायला लागेल. आपल्याला हे एरिया त्रिकोण हे सारखे करून दाखवायला लागतील. त्यासाठी त्रिकोण PQB आणि त्रिकोण याच्या छेदाचा PQC मध्ये. तर तिसरी स्टेप लक्षात ठेवा तुम्ही. दोन जे त्रिकोण आहेत PQB आणि PQC, म्हणजे इथे PQB आणि PQC ह्या दोन त्रिकोणांमध्ये PQ रेख PQ पाया समान आहे आणि रेख PQ समांतर बाजू BC मध्ये दोन्ही त्रिकोण स्थिर आहेत. म्हणून दोन्ही त्रिकोणास उंची समान दोन्ही त्रिकोणास उंची समान आहे. म्हणून जर पाया आणि उंची ही दोन्ही सारखी असतील तर त्यांची क्षेत्रफळ सारखे असतात, म्हणून एरिया त्रिकोण. तर इथे आपल्याला एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC हे दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान होतील. याला विधान क्रमांक 3 दिलं. विधान क्रमांक 1 मध्ये आपल्या जी डावी बाजू आहे त्याच्यामध्ये हे अंश सारखे आहेत आणि विधान क्रमांक 3 मध्ये हे छेद सारखे करून दाखवलेले आहेत. म्हणजे या विधान 1 आणि विधान 2 ची डावी बाजू सारखी. इथं म्हणूया विधान 1, 2 आणि 3
वरून डावी बाजू सारखी दाखवायची आहे. तर डावी बाजू काय आहे, एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू सी. तर विधान 1, 2, 3 वरून आपण डाव्या बाजू सारखे दाखवलेले आहेत, म्हणून इथे उजव्या बाजू सारखे होतील. म्हणजे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ए पी पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी आणि हे सिद्ध होईल.